हॅलो फ्रेंड्स, आज मी चालली आहे मनालीला. मी फर्स्ट टाइम फ्लाईटने चालली आहे. माझं एक्सपिरियन्स कसं असतं मी तुम्हाला शेअर करते. आता मम्मी पॅकिंग करत आहे. मनालीला जाण्यासाठी 3 ऑप्शन्स आहेत. पहिला ऑप्शन्स म्हणजे फ्लाईट, दुसरा ऑप्शन्स ट्रेन आणि तिसरा ऑप्शन बस. सगळ्यात बेस्ट ऑप्शन हा ट्रेनचा आहे, पण आज आम्ही फ्लाईटने जाणार आहोत. ॲक्च्युली रुपाली आणि मी या अगोदर फ्लाईटमध्ये बसलेलो आहोत, पण आमची मुलगी विती ही फर्स्ट टाईम फ्लाईटमध्ये बसत आहे, त्यामुळे ती खूप एक्सायटेड आहे आज. क्रिसमस असल्यामुळे आम्हाला एअरपोर्टमध्ये सॅन्टा भेटला. मम्मी पप्पा अगोदर फ्लाईटमध्ये बसले होते, पण मी पहिल्या दिवसात बसली आहे. आज विती पहिल्यांदा प्लेनमध्ये बसली आहे आणि तिच्या चेहऱ्यावरचे जे एक्सप्रेशन आहेत विकीच्या ते प्राइजलेस आहेत. म्हणजे सांगता न येणारे असे एक्सप्रेशन आहेत. खूपच छान एक्सप्रेशन आहेत. तर मला एरोप्लेनमध्ये बसायला पहिल्या दिवसात बसली. एरोप्लेनमध्ये पहिल्या दिवसात मला खूप बरं वाटलं. वाव, किती भारी व्ह्यू आहे, किती ब्युटिफुल आहे. मनालीला जाण्यासाठी आम्ही एक पॅकेज बुक केलेलं. त्या पॅकेजमध्ये दिल्लीपासून मनालीपर्यंत ओल्वो बसचा प्रवास आणि बस स्टॉपला उतरल्यानंतर आम्हाला आमच्यासोबत एक कॅबसुद्धा दिलेली. ती कॅब पूर्ण 4 दिवस आमच्यासोबत होती, प्लस हॉटेल आणि त्या हॉटेलमधलं असलेलं जेवण, ह्या सगळ्या गोष्टीची सुविधा होती. प्लेनमध्ये मी बिर्याणी ऑर्डर केली आणि ना पप्पाला मिल्कशेक आणि मम्मीला कॉफी. प्लेनचा आमचा प्रवास मुंबई ते दिल्लीपर्यंतच होता. दिल्लीनंतर आम्हाला पुढे मनालीला जाण्यासाठी बस होती. दिल्लीला आम्ही जवळजवळ 2.5 ते 3 तासाच्या आतच पोहोचलो. फायनली आम्ही दिल्ली ते मनाली 9 ते 10 तासाचा प्रवास करून मनालीमध्ये पोहोचलो. बसमध्ये बसल्यावर आम्हाला व्हिडिओ काढायला भेटला ना, कारण रात्र होती. आम्ही संध्याकाळी 7ला बसमध्ये बसले, त्यामुळे व्हिडिओ काढायला आम्हाला भेटला नाही. मनाली आम्ही खास फिरायच्या उद्देशाने गेलो, पण तिकडे गेल्यानंतर आम्हाला एक गोष्ट अनुभवली की मनाली हे ठिकाण फिरण्यापेक्षा अनुभवाचं ठिकाण जास्त आहे. जसे की मनालीची थंडी, तिकडचा गारवा, गार हवा, तिकडचं वातावरण,
आणि प्रत्येक दृश्य असं एक कॅलेंडरसारखं वाटत होतं. कॅबचा जो ड्रायव्हर होता तो खूप चांगला होता स्वभावाने. त्याने आम्हाला खूप गाईड केलं मनाली फिरायला. हेलो, हाँ जी भैया, देखो आगे देखो, इतना अच्छा है भैया. ये हमारे लिए गॉड गिफ्ट है, ठीक है. हाँ जी, आपके वहाँ देखो जी, आपके वहाँ वो बनाया, फ्रिज का बनाया स्नो, नकली है वो, ठीक, आर्टिफिशियल है. यहाँ पे ओरिजिनल है. ये है जी भोलेनाथ की देन. ये सारे हिमालय पर्वत है, ये भोले बाबा की देन है. जय हो भोलेनाथ, जय भोलेनाथ. जय भोले, बम बम भोले. और सकाळला हॉटेलमध्ये पॅकेजमध्ये नाश्ता आणि हॉटेलचं हे इन्क्लूड होतं सगळं. नाश्ता मस्त नाश्ता आहे, कांदा पोहे आणि पराठा. आम्ही आज आम्ही स्नो बघायला जाणार. नाश्त्याला भीती पराठा खाते, रुपाली पण पराठा आणि त्याच्यासोबत दही. दही. तर आज मी तुम्हाला साईट सीन दाखवणार. मनालीची साईड दाखवणार तो आम्हाला. चला, आपली कॅब वाट बघत आहे. विती म्हणण्याप्रमाणे आपण फर्स्ट डे आज आहेत. आता आपण पहिल्याच दिवशी साईट सीन बघू. साईट सीनमध्ये पहिलं येतं मॉल रोड, दुसरं हडिंबा देवी मंदिर, तिसरं वन विहार आणि चौथं म्हणजे बुद्ध विहार. हे आहे मनालीचं मेन ठिकाण मॉल रोड. इथे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे शॉपिंग करू शकता. हे शॉपिंगसाठी खास ठिकाण आहे. आता मी आली वाणीला म्हणाली. वन विहार मनाली. विती ससा पकडत आहे. हा, पकड पकड पकड, सोडू नको. हो 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 हो, जिवंत ससा पकडला वितीने. पकडला विरपालने. जिवंत आहे रॅपिड. हा बघा, जिवंत रॅपिड हा. ए राहू तिला हात नको लावू. हो हो हो, माझ्या सोडू नको त्याला, पडेल. तर फ्रेंड्स, मी वन विहार मध्ये मला खरगोश भेटला शिकारीला. हा ससा आहे, ह्याला मी शिकार करायला गेलो आणि पकडलेला आहे बघा, जिवंत जिवंत पकडलेला आहे. ह्याला सोडला ना तर हा पळेल. ती खूप घाबरत आहे. घाबरत आहे. बनवत आहे. भीती तू काय बनवत आहे? भीतीचं नाव, भीतीचा फोटो आहे ना आता टी शर्टवर प्रिंटवाला, ते बनवत आहे. ते शॉप आहे. असे फोटो तुमच्या टी शर्टवर येणार. त्याचे चार्जेस आहेत. प्रिंटचे चार्जेस वेगळे आणि टी शर्टचे वेगळे. भीती तुझा फोटो दिला ना? कोणता दिलास? मम्मी तुमचा काढायचा आहे? नको. मम्मीवरती नको. तसंच तुम्हाला मॉल रोडचा नजारा सुद्धा दाखवतो. व्हिडिओ खूप मोठा बनत असल्यामुळे हा व्हिडिओ मी इथे स्टॉप करतो आणि दुसऱ्या दिवशी आणि दुसऱ्या पार्टमध्ये आपण सोलांग व्हॅली आणि अटल टनल फिरू.